बारामतीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष आहे, पण आता भाजप बारामतीची लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी असल्याचं सांगू लागलाय। भाजपला पराभवाची चाहूल लागल्यानं वेगळं चित्र निर्माण केलं जात असल्याचा आरोप देखील याच निमित्तानं केला जाऊ लागलाय। पाहूयात। खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई। बारामतीचा सामना हा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा आहे। याहीपेक्षा बारामतीत अजितदादा विरुद्ध शरद पवार असा काका पुतण्या संघर्ष आहे। राजकारणाची समज असलेल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला याची कल्पना आहे, पण भाजपनं बारामतीमध्ये आता वेगळाच नरेटिव्ह सेट करण्यास सुरुवात केली आहे। बारामतीतली लढत मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचं भाजप सांगू लागलंय। काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रियाताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे, न ही लढाई पवार साहेब अजितदादांची आहे, न ही लढाई सुनेत्राताई सुप्रियाताईंची आहे। खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई। भाजपला बारामतीच्या सर्वेत काहीतरी वेगळा अंदाज आला असावा असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय। बारामतीची लढत ही पवार विरुद्ध पवार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। कदाचित सर्वेमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांची कंपॅरिझन त्यांच्या समोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा। जयंत पाटलांनी केलेल्या टीकेला फडणवीसांनी चांगलीच उत्तरं देऊन परतफेड केली आहे। जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत। मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही। त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत। बघा कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील? एवढी मोठी निवडणूक चालली आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं? शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आहेत कुठे? बारामतीच्या रणांगणात राज्यातील बडे बडे राजकीय योद्धे उतरले। आता तर आरोपांची सुरुवात झाली आहे। पुढच्या काळात त्या आरोप प्रत्यारोपांची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।